सुप्रिया शेखर पिंगळे सेवानिवृत्त। रायगड ओव्ही न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक। आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, ग्रामस्थ या सर्वांशी प्रेमाने आणि दिलखुलासपणे वागणाऱ्या सौ सुप्रिया शेखर पिंगळे या आपल्या 36 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय पेझारी या विद्यालयात डी.एड.चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रथम अलिबाग तालुक्यात आपल्या सेवेचा शुभारंभ केला। त्यानंतर पेण, मसळा या ठिकाणी सेवा केल्यानंतर पुन्हा अलिबाग येथे बदली झाली। एकूण 36 वर्षे सेवा झाल्यानंतर त्या सेवानिवृत्त झाल्या। यावेळी गट शिक्षणाधिकारी के.आर. पिंगळा साहेब, केंद्र प्रमुख मा. मनोहर पोईलकर, सहकारी शिक्षक, ग्रामस्थ, श्री शेखर पिंगळे तसेच नातेवाईक उपस्थित होते। यावेळी केंद्र प्रमुख मा. पोईलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सुप्रिया पिंगळे मॅडम, आपल्या कर्तृत्वाला सलाम। आपण शाळेला दिलेले योगदान, दिलेला आकार, घडविलेले कर्तृत्ववान विद्यार्थी ही बाब कौतुकास्पद आहे। आपण विद्यार्थी घडविण्यासाठी घेतलेले कष्ट व मेहनत अविस्मरणीय अशीच असल्याचे त्यांनी सांगितले। आपल्या सत्काराला उत्तर देताना सुप्रिया पिंगळे यांनी सांगितले की, माझ्या 36 वर्षे सेवाकाळात बरेच चांगले अनुभव मला आले। अनेक चांगल्या गोष्टी मला शिकता आल्या। ज्या ठिकाणी मी सेवा केली त्या ठिकाणचे गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी खूपच चांगली वागणूक दिली। त्यांना मी कधीच विसरणार नाही। यावेळी सुप्रिया पिंगळे आणि शेखर पिंगळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। शेखर पिंगळे सूर्यासारखे तळपून या प्रिय बनविले सर्वांना वारी आपली लय भारी शेखर सरांच्या सोबतीने आणि सहकार्याने पद तयार केले आपण आकाशी उडाया
रथाकला आपण सारथी बनून पिंजुनी काढला मसळा अधिका अन पेन लागला गवसले आपण आपल्या ध्येया रे माळे सारे गुंफले सर्वांना एकत्र आयु मर्यादेच्या नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका माननीय सुप्रिया शेखर पिंगळे यांना हे सन्मानपत्र वेश्वी केंद्राच्या वतीने बहाल करण्यात येत आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।